सरकार आणि कृषी विभागाच्या निष्क्रियतेविरोधात तिवसा तालुक्यातील एका शेतकऱ्याने 10 एकर शेतात पेरलेलं सोयाबीन आणि तूर पीक रोटावेटरने नष्ट करून शासनाच्या अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे। घटस्थापनेच्या मुहूर्तावर दुर्गा मातेचं पूजन करून संपूर्ण गावासमोर शेत नांगरून टाकणारा या प्रकार पाहून शेतकरी वर्गाचा संताप आणि नैराश्य दोन्ही उफाळून आल्याचं दिसतंय। तिवसा तालुक्यातील शेंदोळा बुजुर्ग येथील शेतकरी दयाराम राठोड यांच्या शेतात यंदा 10 एकर शेतावर तूर आणि सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती। सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पीकही जोमात आलं होतं, पण सलग संततधार पावसामुळे शेत पाण्याखाली गेलं आणि पिकं अक्षरशः करपून गेली। राठोड यांनी वेळोवेळी कृषी विभाग आणि महसूल विभागाकडे पंचनाम्याची मागणी केली, अनेक वेळा कार्यालयात भेटी दिल्या, निवेदनं दिली, पण एकही अधिकारी शेताच्या बांधावर फिरकला नाही। शासन आणि प्रशासनाच्या या निष्क्रिय भूमिकेमुळे संतप्त झालेल्या राठोड यांनी अखेर स्वतःचं अनोखं पाऊल उचललं। सोमवारी घटस्थापनेच्या दिवशी दुपारी 1 वाजताच्या सुमारास त्यांनी दुर्गा मातेचं पूजन केलं, दीप प्रज्वलन केलं आणि समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत 10 एकर शेतातलं पीक मेंढ्या शेळ्यांसाठी चारायला सोडलं आणि नंतर रोटावेटर फिरवून पीक नष्ट केलं। दयाराम राठोड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मी 10 एकर शेतात सोयाबीन व तूर पेरलं होतं। अतिवृष्टीमुळे सगळं पीक काळं पडलं। पंचनामा व्हावा म्हणून वारंवार अर्ज केले, पण काहीच झालं नाही। आज सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी मला माझं स्वतःचं पीक नष्ट करावं लागलं। मी शासन व प्रशासनाचा निषेध करतो की मी वारंवार प्रशासनाला माझ्या शेत पाहणी करण्याकरिता निवेदन दिलेले होते व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सुद्धा माझं नेहमी बोलणं झालं होतं, परंतु कसल्याही पद्धतीचा कोणताही प्रशासनाचा माणूस माझ्या बांधावर पोहोचलेला नाही। म्हणून मी घटस्थापनेच्या मुहूर्तावरती शेतमाऊलीच्या पूजन करून मी इथं रोटावेटर व मेंढरं चारण्याचा एक हा साप्ताहिक उपक्रम 13 दिवसाचा हा आमचा दुकोटा साजरा करणार आहोत। त्या दुकोट्यामध्ये प्रशासनाने यावं व आमच्या दुकोट्यात सामील व्हावं हे आम्ही ठरवलं होतं, परंतु कोणीही शासनाचा माणूस व प्रशासनाचा माणूस आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे। कोणी पोहोचलेलं नसल्यामुळे मी माझ्या शेतामध्ये रोटावेटर चालवून व मेंढरं टाकून मी शासनाचा निषेध करतो व शासनापर्यंत माझं सांगणं आहे की तुम्ही शेतकऱ्याची थट्टा करू नका। शेतकरी हा जीवावर बेतलेला एक शेतकऱ्याच्या जीवावर बेतू नका। अगं जर अशा पद्धतीने जर तुम्ही ऑफिसमध्ये बसून जर पंचनामे केले तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्याला सर्वस्वी जबाबदार तुमचं प्रशासन राहील, एवढंच माझं त्यांना सांगणं आहे। प्रशासनाला माझं सांगणं आहे, जर माझ्या शेतामध्ये चुकून जर एखादा गांजाचं जर झाड असतं तर संपूर्ण जिल्ह्यातील प्रशासन मीटिंग सोडून त्यांचे 100 कामं सोडून आमच्या शेताच्या बांधावर पोहोचलं असतं, परंतु आम्ही आमच्या दुकोट्याची निमंत्रण पत्रिका देऊन सुद्धा कोणताही इथं प्रशासनाचा माणूस आमच्या दुकोट्यामध्ये आलेला नाही आहे। तहसीलदार मयूर करसे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितलं, शेंदोळा बुजुर्ग येथील दयाराम राठोड यांच्या शेतात तलाठी आणि कृषी सहायकांनी संयुक्त पंचनामा केला असून अहवाल शासन दरबारी पाठविण्यात आला आहे। मात्र शेतकरी म्हणतात की अहवाल पाठवून उपयोग नाही, प्रत्यक्ष मदत मिळेपर्यंत आम्ही न्याय मिळाला असं मानणार नाही। गावकऱ्यांनी याला शेतीची अंत्ययात्रा असे नाव देऊन मोठ्या संख्येने हजेरी लावली। या घटनेनंतर इतर शेतकऱ्यांमध्येही रोष पसरला आहे। खरं तर ही परिस्थिती अमरावती जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातली आहे। आज आपल्या तिवसा तालुक्यातला शेंदोळा बुजुर्गचा दयाराम राठोड यांनी स्वतःच्या शेतातल्या सोयाबीनवर रोटावेटर चालवला। ही परिस्थिती एवढी गंभीर होणार आहे का हळूहळू शेतकरी प्रशासनाने शासनावर रोटावेटर फिरवल्याशिवाय राहणार नाही, कारण की ज्याचं भवितव्य त्या शेतीच्या भरोशावर आहे आणि पहिलंच पीक ज्याला कॅश क्रॉप म्हणतो तेच कॅश क्रॉप आपल्या घरात येत नाही, ते अशा प्रकारच्या दयनीय अवस्थेमध्ये शेतकरी सध्या जगत आहे आणि त्याच्याकडे शासन सुद्धा पाहायला तयार नाही आणि प्रशासन सुद्धा पाहायला तयार नाही। आज वांदा असा आहे का शासन प्रशासनानं काहीतरी यादी तयार केली, परंतु पटवारी आणि कृषीचा माणूस या बांधावर देखील पाहायला आला नाही। आम्ही आता शेतकऱ्यांशी बोलतोय, आमच्या इकडे आला नाही, इथे आला नाही, मग त्याने का फक्त कागदपत्री घरी येऊनच कागदपत्र लिहिले का, अशा प्रकारची शंका उपस्थित होते। त्यामुळे याच माध्यमातून आम्ही सांगतो, या रोटावेटरच्या माध्यमातून, की हा रोटावेटर आज शेतात चालून आला, उद्या तुमच्या कार्यालयावर आम्ही चालू आणि शासनाच्या प्रशासनाच्या कार्यालयावर चालू, एवढे आम्ही त्यांना सांगतो या निमित्तानं। एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योजनांची घोषणा करतं, पण जमिनीवर त्यांची अंमलबजावणी होण्याआधीच
शेतकरी आपल्या पिकाचा बळी देत आहेत। तिवसा तालुक्यातील हा प्रकार हा केवळ एका शेतकऱ्याचा नाही तर संपूर्ण शेतकरी वर्गाचा आक्रोश आहे। आता प्रशासन या आक्रोशाला प्रतिसाद देते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।